50 लाखाहून अधिक खर्च करून बीड शहरामध्ये अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा उभी करण्यात येत आहे। मात्र रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे सिग्नलचे काही खांब उन्मळून पडल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानंतर आता उपनगराध्यक्ष विनोद मुळूक जे आहेत त्यांनी या संदर्भामध्ये गंभीर दखल घेतली असून जो कोण गुत्तेदार आहे त्याच्या विरोधात ते पोलिसात तक्रार करणार आहेत, कारण हे काम निकृष्ट दर्जाचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। स्वतः उपनगराध्यक्ष विनोद मुळूक सर आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगताल की आपण पाहिलं की बीडमध्ये ज्यावेळेस आता सत्तांतर झालं आहे तुम्ही मोठ्या प्रमाणात रस्ता असेल, पाणी असेल, वीज असेल या संदर्भात काम करता, हे सगळ्या लोकांना दिसतंय, तर सिग्नल यंत्रणा देखील उभारण्यात येत होती, मात्र कंत्राटदाराच्या या निष्काळजीपणामुळे असं होतं आणि खांब उन्मळून पडले जाते। बरोबर आहे। ते आता रस्ता सुरक्षा उपाययोजनेअंतर्गत काही निधी या ठिकाणी बीड नगरपालिकेला उपलब्ध झाला होता आणि त्या अंतर्गत ते सिग्नलचं काम या ठिकाणी नगरपालिकेने हाती घेतलं होतं। वास्तविक पाहता हे काम ज्यावेळेस याचं टेंडर झालं होतं त्यावेळेस कुठली स्टँडिंग झालेली नव्हती किंवा त्याच्यानंतरची जी जनरल बॉडी असते आमची ती झालेली नव्हती, म्हणजे पूर्ण क्षमतेने आमचं काम काय त्यावेळेस चालू झालेलं नव्हतं, पण त्याच्यापूर्वी ते टेंडर झालेलं होतं आणि एवढं चांगलं काम एक होतं म्हणून आम्हीसुद्धा त्या कामाला मंजुरी दिली, स्टँडिंगमध्ये आलेलं, आणि त्या ठिकाणी वर्क ऑर्डर देण्यात यावी असं आम्ही सांगितलं। परंतु ती वर्क ऑर्डर देतानासुद्धा मी विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल ते करू द्या काम, कोणी आता जुनं टेंडर झालं होतं ते एवढं चांगलं काम व्हायला लागलं आहे शहरामध्ये तर होऊ द्या, परंतु तो कोणी जो कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला आमच्या समोर स्टँडिंग समोर घेऊन या, एकदा काही सूचना त्याला करता येतील किंवा त्याच्याकडून काही माहिती घेता येईल असा आमचा उद्देश होता। परंतु तसं न करता त्यांनी डायरेक्ट काम चालू केलं। डायरेक्ट काम चालू केलं तर बरोबर ठीक आहे, काम चालू केलं, एखादं काम व्हायला लागलं त्याला आडवावाडी करण्यात काही उद्देश नाही आणि ते योग्य पण नाही, म्हणून आम्ही होऊ दिलं काम ते। परंतु त्याचा अर्थ त्यांनी वेगळा घेतला आणि अतिशय थातूरमातूर काम करून निघून जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तो करत होता। आणि ते काल रात्रीची जी घटना घडली, सुदैवाने त्या ठिकाणी कुणाला काही मार लागला नाही, कुणाला इजा झाली नाही, परंतु असं सगळं जरी असलं तरी त्यांनी निष्काळजीपणाने हे काम केलं होतं। त्याबद्दल अतिशय चीड माझ्या मनामध्ये आणि काउन्सिलच्या सर्व सदस्यांच्या मनामध्ये की काम होत असताना ते दर्जेदारच काम व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही या ठिकाणी आजच मुख्याधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत की त्याच्यावर संबंधित जी कोणती एजन्सी आहे त्या एजन्सीवर या ठिकाणी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। आम्ही FIR दाखल करण्यासाठी आत्तासुद्धा आमचा माणूस इथं बसलेलाच आहे ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये, आणि ते कोणतं ते JP ट्रॉनिक्स म्हणून काही पुण्याची एजन्सी त्याच्यावर आज गुन्हा दाखल होईल। ज्यावेळेस ही टेंडर प्रक्रिया तुम्ही सांगताय की तुम्ही सत्तेमध्ये नव्हता त्यावेळेस झालेली आहे, पूर्वीची टेंडर प्रक्रिया आहे, तर टेंडर प्रक्रिया तुम्ही वाचली असेल किंवा मग ते कसं उभा करायला पाहिजे होतं, त्याच्या म्हणजे कसा नियम होते ते फक्त आता आपण बघितलं डिवायडरच्या काळ्या मातीमध्ये ते कॉलम घेतले जातात। बरोबर आहे, त्यांनी तो प्रॉपर फाउंडेशन घेऊन त्या ठिकाणी पाया घेऊन ते त्या ठिकाणी उभा करायला पाहिजे होता कॉलम तो, परंतु असं निदर्शनास आलं रात्री की ते कॉलम घेताना ते मातीमध्ये अक्षरशः त्यांनी कॉलम घेतलेला आहे, तो मातीमध्ये कुठलाही कॉलम घेतला तरी तो टिकणार नाहीच, हे सरळ गोष्ट ही। लहान एखादा जर आपला पोल उभा करायचा असला आपण त्याला खाली सिमेंटमध्ये कॉन्क्रीट करून करतो आणि यांनी मातीत काम करूनच निघून जायचा प्रयत्न केला होता ह्यानी, अतिशय असं म्हणजे त्या चुकीला त्याला माफीच नाही। आज आपल्याला दिसतंय की फक्त सिग्नल पडलं असं शहराला दिसतं असेल, पण मला हे दिसतंय की त्याच्या खाली एखादी लेडीज कोणी गाडी घेऊन चालली असली, एखादा मुलगा कोणी चालला असेल किंवा कोणीही गेला असतं तर ते अपघाताने ते जखमी झाला असतं, त्या रोडवर पडल्यावर जीव गेला असता एखादा, तो अतिशय निष्काळजीपणे त्यांनी काम केलं, त्याच्यावर गुन्हा दाखल होणार आहे आज। तर निश्चितच उपनगराध्यक्ष विनोद मुळूक सर होते आणि त्यांनी सांगितलं की हे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि त्याची दखल त्यांनी घेतलेली आहे आणि या संदर्भात जी काही एजन्सी असेल, जो कोणी कंत्राटदार असेल त्याच्यावरती आता गुन्हा दाखल करणार आहेत, कारण विकासामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज हे सहन करणार नाही आणि ते सहन करून घेतलं जाणार नाही अशी भूमिका त्यांनी केली। कारण मुकुंद सर, मी आप्पासाहेब मोहोरकर, लोकाशा TV, बीड।